नमस्कार, मी कोमल. तर जी आपली आता नवीन बॅच आली ना, तर ती म्हणजे आज आहे ना करेक्ट 31 दिवसाची झाली आहे. तर त्या म्हणजे 15 ते 14 दिवसातच अंड्याला आल्या होत्या. तर बघू शकता त्यांच्या अंड्याची साईज. सध्या एवढी अंड्याची साईज आहे त्यांची एकदम छोटीशी, आणि ती म्हणजे साईज वाढता वाढता मोठी होत जाते. तर आपल्या भरपूरशा अशा म्हणजे 200-300 कोंबड्या आता अंड्यावर आल्या आहे. तर मी तुम्हाला दाखवते. बघू शकता भरपूर अशा कोंबड्या अंड्यावरती आल्या. ही आपली नवीन बॅच आहे. तर बघा, ही आपली जुन्या कोंबड्या आणि त्याच्यावरतीच नवीन शिफ्टिंग कोंबड्या होत्या. तिकडून जागा नव्हती, संपूर्ण भरून गेलं होतं. त्यामुळे आपण काही इकडून कोंबड्या टाकल्या. बघू शकता संपूर्ण एक लाईन नवीन आहे, तर बाकीच्या काही जुन्या आहे. तर इकडून पण संपूर्ण जुन्या कोंबड्या आहे. तर तुम्हाला फक्त सांगायचं एवढंच की जे आपल्या नवीन बॅच आहे ना, ती पण आता अंड्यावर आली आहे. 31 दिवस झाले कंप्लीट असताना. तर अंड्याची साईज बघा. तर बघा या अंड्यामध्ये फरक. ही जी इकडून आहे ती मोठे साईज आहे, ही जुन्या कोंबड्यांची, आणि ही जी आहे ही छोटा अंडा आहे, हे नवीन कोंबड्यांची. तर मॅक्झिमम एवढी साईज असते रेग्युलर. त्याच्यानंतर जसं कोंबड्या अंड्या येतील मोठ्या होतील तसे साईज पण वाढत जाणार आहे. हे बघा भरपूर अशी चांगली 56-60ची साईज आहे, किंवा 55-50ची पण साईज आहे. भरपूर अशी छान साईज आहे आपली. चला आजच्यासाठी एवढंच. चला बाय.